एक मंत्री आहे तो आता तुम्ही बघताय की असा उघडा बंब बसलाय, हातामध्ये सिगारेट आहे, बाजूला पैशाची बॅग ओपन आहे. ही मस्ती सत्तेतून आली. एक आमदार आहे, मंत्री आहे, तो असा टॉवेल वर बसलाय आणि ते स्वाहा फट स्वाहा हम वगैरे वगैरे जे काय आहे अंगारा फुकण्याचं काम करतो. असं आहे की संजय राऊतांनी जो व्हिडिओ ट्विट केलेला आहे त्या संदर्भामध्ये संजय शिरसाट असं म्हणत असतील की एका बॅगेमध्ये कपडे आहेत ते माझे आहेत आणि दुसऱ्या बॅगेमध्ये काय आहे ते मला माहित नाही, पण ती बॅग त्यांच्या रूम मध्येच आहे ना. मग त्यांच्या रूम मध्ये असलेल्या बॅगेमध्ये सरळ सरळ पैसे दिसत आहेत आणि मग ते जर पैसे त्यांचे नसतील तर असं मला वाटतं की त्यांनी ते पैशाची बॅग आहे ती तशीच्या तशी कुठल्या तरी एखाद्या शिक्षण संस्थेला, कुठल्या तरी एखाद्या अपंग संस्थेला, कुठल्या तरी एखाद्या चांगल्या कामाला दान धर्म करून टाकावी. ही माझी बॅग नाही, हे दिसणारे पैसे माझे नाहीत आणि म्हणून हे पैसे मला मिळालेले आहेत, ते माझ्या लक्षात आलेले आहेत, त्यामुळं मी ह्या पैशाचं दान धर्म करतोय आणि पुण्य मिळवावं. व्हिडिओ आहे हा पोलिसांनी काढलाय, पत्रकारांनी काढलाय, त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी काढलाय की आणखी एका खास व्यक्तीने काढलाय, तुमचं मत काय? असं आहे ह्याच्यामध्ये की तुम्ही गेल्या या महाराष्ट्रामध्ये काय चाललंय, काय ज्या जनतेनं या महाराष्ट्रामध्ये या लोकांचं सरकार निवडून दिलं त्या जनतेला पश्चाताप होत असेल व्हायला हवा. एक मंत्री शेतकऱ्यांच्या बद्दल अतिशय घाणेरडे उद्गार काढतो, एक सत्ताधारी पक्षाचा आमदार अगदी तुमच्या बायकांच्या अंगावरची साडी, बहिणीच्या अंगावरची साडी, पत्नीच्या अंगावरची साडी, आईच्या अंगावरची साडी माझ्या बापानं दिली म्हणतो, पायातल्या चपला माझ्या बापानं दिल्या म्हणतो, तुम्ही जे खाताय जेवताय ते माझ्या बापानं दिलं म्हणून म्हणतो एक आमदार. दुसरा एक जो मंत्री आहे भाजपाचा, तो तर सगळ्या जाती धर्माच्या लोकांना वाटेल त्या घाणेरड्या शिव्या देतो. एक आमदार आहे भारतीय जनता पार्टीचा, तो पवार साहेबांसारख्या एका सिनियर माणसाच्या कुटुंबाबद्दल काहीही बोलतो. एक आमदार आहे, मंत्री आहे, तो असा टॉवेल वर बसलाय आणि ते स्वाहा फट स्वाहा हम वगैरे वगैरे जे काय आहे अंगारा फुकण्याचं काम करतो. एक मंत्री आहे तो आता तुम्ही बघताय की असा उघडा बंब बसलाय, हातामध्ये सिगारेट आहे, बाजूला पैशाची बॅग ओपन आहे. ही मस्ती सत्तेतून आली. ही मस्ती एकदम मोठ्या प्रमाणामध्ये, जे यांना एकदम तो काही जनाधार नाही म्हणता येणार, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये यांचे आमदार निवडून आलेल्यामुळं ही मस्ती आली आणि विरोधी पक्ष संख्येनं थोडा आहे आणि त्या विरोधी पक्षाचा आवाज सकाळ संध्याकाळ दाबला जातोय. त्यामुळे ही अशा पद्धतीची रोज महाराष्ट्राच्या अब्रूची लक्तर वेशीवर टांगली जात आहेत. एक यांची सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणते की वारीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचं प्रियांबल वाटलं म्हणून त्यांना नक्षलवादी ठरवते. अशा पद्धतीचं हे सगळं चालू आहे आणि म्हणून मला वाटतं की जनतेनं विचार करायला पाहिजे की आपण यांना या ठिकाणी आणून काय केलं. जर तो व्हिडिओ जर आपण बघितला तर संजय शिरसाट त्यांच्या बेडरूम मध्ये टॉवेल आणि बनियानवर बसलेले आहेत, त्यांच्या दोन बॅगा एक बॅग पैशाने भरलेली आहेत. अशा याच्यात प्रश्न आम्हाला तुम्हाला हा विचारायचा की हा व्हिडिओ नेमका काढला त्यांच्या. असं आहे की परवानच्या दिवशी धुळ्याला अंदाज समितीची बैठक गेली होती. 5.5 कोटी रुपये जमा झाले. किती रुपये? 5.5 कोटी रुपये. त्यातले 1,84,00,000 रुपये पोलिसांनी जप्त केले अनिल गोटेंच्या तक्रारीवर. ते 1,84,00,000 रुपयाचा म्हणजे एका माणसाचा तो हिस्सा होता. मग उरलेले 5.5 कोटी रुपये कुठे गेले? 5.5 कोटीतले 1,84,00,000 रुपये दिसले मिळाले तर बाकीचे कुठे गेले? आणि म्हणून त्याचा व्हिडिओ कुणी काढला? त्यांच्या जवळच्याच माणसांनी कुठेतरी काढला असेल. याचा अर्थ यांची जवळची माणसं किंवा हे जे 3 पक्षाचं सरकार आहे, या 3 पक्षाच्या सरकारामध्ये एकमेकाचा पत्ता कापायचं काम सुरू झालं. धनंजय मुंडेचा पत्ता कापून झाला, त्याच्यानंतर जयकुमार गोरेची विकेट पडता राहिली आणि आता मला असं वाटतं संजय शिरसाटची विकेट पडली पाहिजे याकरता म्हणून त्यांच्या अंतर्गतच राजकारणातून हे सगळं घडतं. इन्कम टॅक्सची नोटीस संजय शिरसाटला आली, त्यांनी कबूल केलं, पण त्या इन्कम टॅक्सच्या लोकांना ही उघडी बॅग दिसत नाही का? ती कशी दिसत नाही?
नुसती नोटीस देऊन कशी वागतात. ज्यांच्याकडे पैसे नाहीत ते दिसतात आणि आहेत त्यांना दिसत नाहीत. ओके, असं आहे की परवानच्या दिवशी त्या हॉटेलच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी चौकशी लावलेली आहे. मी आपल्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना विनंती करेन की त्या सभागृहात दिलेल्या चौकशीमध्ये ही बॅग सुद्धा कोणाची आहे आणि ती यांच्या रूम मध्ये कशी आली हा सुद्धा एक चौकशीचा क्लॉज त्याच्यामध्ये टाकावा अशी विनंती करतो. नाही, तुम्ही यांच्याकडून सभ्यतेच्या काय गोष्टींची अपेक्षा करता? मी मला पण तेच सांगतोय. सभ्यतेच्या गोष्टी काय करता तुम्ही? ह्यांचं त्यावेळेला सगळं असं काय सगळं चांगलं चांगलं छान छान दाखवलं आणि महाराष्ट्रातल्या जनतेवर गारुड घातलं. आज तुम्ही खऱ्या अर्थानं यांची गुंडगिरी असेल, यांचं जे गैरवर्तन असेल, यांचा भ्रष्टाचार असेल, यांचं असभ्य बोलणं असेल, यांचं असभ्य वर्तन असेल, हे सातत्यानं दाखव